काही करत नव्हते. विठाला 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 विठाला. शिवाजी महाराजांनी ही जी माणसं निर्माण केलेले होते ना, विचार करा. मोरहार बाजींचा हा जो देह आहे, जी काही तडफड त्या आत्म्याची व्यक्त केली मी, पण त्या तडफडीमध्ये जेव्हा भगवं वस्त्र अंगावर पडलं तेव्हा एक समाधान वाटलेलं होतं की मी मरतोय कशासाठी? भगव्यासाठी मरतोय, राष्ट्रासाठी मरतोय, हिंदवी स्वराज्यासाठी मरतोय. आणि शूराला या वीर गतीतच आनंद आहे. अभंगाचं दुसरं चरण. शूर मिरावे रणगानी, 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 शूर मिरावे रणगानी. मरणे मरणे संतोषे, शूर मिरावे रणगानी, शूर मिरावे रणगानी. मोरारबाजी गेल्याची बातमी राजगडावर महाराजांना येऊन मिळाली. महाराजांचा जीव त्या ठिकाणी कसावीत झाला. मोरारबाजींसारखा एक रत्न जर खर्च पडायला लागलं तर हिंदवी स्वराज्य काय कामाचं? आणि महाराजांनी विचार केला की आता युद्ध थांबली पाहिजे. नाहीत अनेक वीर आमचे खर्च पडतील, पण युद्ध थांबणार कसं? इच्छा नव्हती मनामध्ये, पण इच्छा नसताना सुद्धा महाराजांनी निर्णय घेतला तह करायचा. आणि म्हणून महाराजांनी आपला एक सेवक मिर्झा राजाकडे पाठवला. युद्ध थांबवा, आम्ही तहाची बोलणी करायला तयार आहोत. मिर्झा राजा त्या ठिकाणी युद्ध थांबवायला तयार होता. जोपर्यंत तहाची बोलणी पुरी होत नाही तोपर्यंत आम्ही युद्ध थांबवायला तयार नाही. महाराजांनी पुन्हा आपला माणूस पाठवला. आम्ही तहाची बोलणी करायला तयार आहोत, पण कृपा करून युद्ध थांबवावं. काही ठिकाणची युद्ध त्या ठिकाणी मिर्झा राजांनी थांबवली, पण मोरारबाजी पुरंदरवर त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाला. तरी सुद्धा राहिलेले उरले सुरलेले मावळे त्या ठिकाणी युद्ध करतच होते. लक्षात ठेवा, ही जगातली पहिली लढाई आहे. सेनापती गेल्यानंतर सुद्धा माणसं लढत होती, हे लक्षात ठेवा. नाही ते एरवी सेनापती गेल्यानंतर पानिपताचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. विश्वासराव हत्तीच्या अंबारीत दिसले नाही म्हणून मराठ्यांचा पराभव झाला, नाही तर मराठी जिंकलेच होते. खऱ्या अर्थाने इथं सेनापती नाही आहे तरी सुद्धा मावळे लढतायत. महाराज म्हणले उरले सुरलेले मोरारबाजी वाचले पाहिजेत, माझे मावळे राहिले पाहिजेत. तेव्हा प्रत्यक्ष बोलणी अंतिम टप्प्यात आली. त्यावेळेला मग पुरंदरचं युद्ध थांबलं. तोपर्यंत फक्त 100 लोक राहिलेली होती. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा सीमेवरचा जवान शहीद होतो ना, तेव्हा अख्ख्या गावावर, अख्ख्या तालुक्यावर, अख्ख्या राष्ट्रावर शोककळा पसरती की नाही? का? सीमेवर राष्ट्राचं रक्षण करताना त्याला वीरगती प्राप्त झाली, म्हणून ते वीराचं मरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या वीरगतीला एक वेगळी किंमत आहे. विठाला 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 विठाला. महाराजांनी आता तहाची बोलणी करायची ठरवली.
तहाची खूप सारी कलमं आहेत. तहाचा विस्तार करायला त्यासाठी शिवचरित्राची कथा असायला पाहिजे, तेव्हा तो विस्तार सांगता येतो. विस्तार सांगायला तासभर लागतो, कीर्तनात तेवढं सांगता येत नाही. तह झाला इतकं ठीक आहे. या तहामधली काही महत्वाची कलमं फक्त सांगतो. महाराजांनी 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश मोगलांना देऊ केला. शिवाय स्वराज्याचे युवराज शंभूराजे यांना त्यांचं 5000 मनसबदार केलं. तहाच्या कलमानुसार संभाजीराजांना त्यांची 5000 मनसबदारी स्वीकारावी लागली. इथं एक घटना महत्वाची लक्षात ठेवा. त्यावेळेला ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला संभाजीराजांचं वय केवळ आणि केवळ फक्त 8 वर्षाचं आहे. तुका म्हणे येथे पाहिजे कोणाचंही काम नाही. 8 वर्षाचं पोरग शत्रूच्या छावणीत जात आहे. ज्या वयामध्ये हातामध्ये चेंडू निंगोऱ्या इटी दांडू खेळण्याचं वय आहे हो. अशा वयामध्ये जगातला पहिला युवराज आहे की ज्याच्या हातामध्ये वयाच्या 8व्या वर्षी समसर आली. त्या पहिल्या युवराजाचं नाव आहे धर्मवीर संभाजीराजे. खरं वास्तविक या सगळ्या प्रकरणामध्ये महाराजांचं कुटुंब असेल, महाराजांच्या मावळे असतील, सगळी मंडळी प्रत्येकाची महाराजांवर एवढी प्रचंड निष्ठा होती. अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींचे. हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती. ही निष्ठा प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणात होती. हा धडा प्रत्येक मावळ्याने कोणाकडून घेतला माहितीये का? बजरंगबली हनुमंताकडून. त्यांची जशी निष्ठा रामावर होती त्यांना इतरांनी विचारावं, तुझ्यात तरी, सीतामाईनेच विचारलं, तुझ्यात तरी कुठं राम आहे? हनुमंतरायाने सांगितलं, निस्ते राम नाही आई साहेब, तुम्ही सुद्धा माझ्या हृदयात फाडली छाती आहे. बघा इथे तुम्ही आहेत, लक्ष्मण जे आहे तिथे तुम्ही डाव्या बाजूला, इकडच्या बाजूला लक्ष्मण भैया आणि मध्ये माझे रामप्रभू आहेत. हृदयात जागा आहे. तशी मावळ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपतींना जागा होती. विठाला 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 विठाला. आणि खऱ्या अर्थाने तहाची बोलणी झाल्यानंतर तहातल्या काही कलमानुसार महाराजांना नाईलाजाने का होईना मोगलांना सहकार्य करावं लागत होतं. आणि एक दिवस मिर्झा राजांची आणि महाराजांची पुन्हा एकदा गुप्त खलबत झाली. आणि त्या खलबतामध्ये साहेबांची परवानगी न घेता मिर्झा राजाने दिलेल्या वचनानुसार महाराज आग्र्याला जायला तयार झाले. खरं वास्तविक महाराजांनी एकट्याने जायला पाहिजे होतं. महाराज मनामध्ये विचार करतायत, आमचे युवराज शंभूराजे, जसं आम्हाला महाराजा शहाजीराजांनी आम्ही लहान असताना शत्रूच्या दरबारात नेलं होतं विजापूरला, तेव्हा महाराजांचं वय होतं 11 वर्षाचं. शहाजीराजांनी शिवाजीराजांना त्या ठिकाणी त्या दरबारात